महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं. जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आहे. ज्यावेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला होते की त्या ठिकाणी पार पडलेली आहे. राज्याचा जो अर्थाचा म्हणजे जे काही निधीचा त्या संदर्भातली जी मागणी आहे किंवा आराखडा आहे तो त्या ठिकाणी शासनापर्यंत सादर झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला हे सगळं कामकाज सुरू आहे. पालकमंत्री पदाचा जो योग्य तो निर्णय आहे तेही राज्याचे मुख्यमंत्री एवढा उशीर का? एक कसं आहे, शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत, एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत. आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काही मतमतांतर असतील तर ते आमचे तिन्ही नेतृत्व त्या ठिकाणी सोडवतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील. काही वेळेला अशा निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होत असतो, पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला थोडासा कालावधी जरी लागला तरी मला असं वाटतं की जिल्ह्याचं कुठेही नुकसान न होऊ देता, आर्थिक नुकसान न होऊ देता, त्याच्या विकासात्मक दृष्टीने नुकसान न होऊ देता एका बाजूला लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र सर्व लाडक्या बहिणींसाठी अंदाजे बातम्या. लाडक्या बहीण योजनेमध्ये आता 2100 रुपयाप्रमाणे हप्ता लाडक्या बहिणी इथून पुढे आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हो, 2100 रुपयाप्रमाणे सर्व लाडक्या बहिणीला आता इथून पुढे हप्ता मिळणार आहे. परंतु त्यामध्ये असं काय त्यामध्ये आता काय झालं, ज्या लाडक्या बहिणीची KYC कंप्लीट आहे त्याच लाडक्या बहिणीला इथून पुढं 2100 रुपयाप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याची सर्व लाडक्या बहिणी नोंद घ्यावी. आता लाडक्या बहिणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलमध्ये नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.